नगर परिषद नगरपंचायत निकाल लांबणीवर सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार. नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय. कोर्टाचा निकाल सर्वांना मान्य करावा लागेल. निवडणूक आयोगाची ही सर्व पद्धत योग्य वाटत नाही. कोर्टाच्या निर्णयावर मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रात व्हिडिओ रेकॉर्डिंगसह घोषणाबाजी. व्हिडिओची चौकशी होणार तर मुख्यमंत्री फडणवीसांनी कान टोचले. मालवणमध्ये शिंदेंकडून 2 बॅगांमधून रात्रभर पैशाचं वाटप. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैभव नाईक यांचा आरोप. तर भाजपच्या थैल्यांना शिंदेंकडून बॅगांनी उत्तर. राऊतांचा हल्लाबोल. मालवणच्या निवडणुकीमध्ये पुन्हा पैशांचा खेळ. भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप. मध्यरात्री 1 वाजता निलेश राणे पोलीस ठाण्यामध्ये 1.5 लाखांच्या रोकडसह 2 वाहनं जप्त. आमदार निलेश राणे निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला. मालवणमधील पैसे वाटपाच्या मुद्द्यावर भेट. कारवाई न झाल्यानं वकिलांशी बोलून केस करणार. राणेंचा इशारा. मतदानाच्या पार्श्वभूमीवर भानामतीचा प्रकार. सांगलीच्या आष्टा शहरात अघोरी पूजा. रस्त्यावर ठिकठिकाणी भंडारा आणि लिंब. माथेरानमध्ये 5 लाखांची रोकड जप्त. मतदान केंद्राजवळ सापडली रोकड. शिवसेनेची रोकड असल्याचा शिवराष्ट्र पॅनलचा आरोप. जालन्यामधील परतूरमध्ये ईव्हीएमवर भाजपचा आक्षेप. भाजप उमेदवारासमोरचं बटण दाबलं जात नसल्याचा आरोप. ईव्हीएम बदलावं भाजपची मागणी. निवडणूक आयोग आणि कोर्टाच्या निर्णयावर न बोललेलं बरं. निवडणूक निकाल पुढे ढकलण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. कुवेत हैदराबाद इंडिगो विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी. धमकीनंतर मुंबई विमानतळावर विमानाचा इमर्जन्सी लँडिंग. साताऱ्यामध्ये शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात. कराडच्या वाठार गावाजवळ बस दरीत कोसळली. जखमींवर कराडच्या रुग्णालयात उपचार.